श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला सांगणार आहे की घरी आपली स्वामी सेवा कशी करायची। तर तुम्हाला माहीत नसेल, कोणाला माहीत असेल तरी पण मी नक्की सांगते की स्वामी समर्थांचा केल्यानंतर तुम्हाला इतकं छान वाटेल ना की तुमच्या घरामध्ये इतकी सुख शांती येईल आणि घरामध्ये सुख शांती येईलच आणि तुमचं पण म्हणजे असं तुमच्या स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल। तर श्री स्वामी समर्थांची सेवा म्हणजे नेमकं काय करायचं, तर एक छोटासा फोटो आणायचा किंवा एक मूर्ती आणायची छोटीशी, छोटासा आपला 100 रुपयाला किंवा 50 रुपयाला सहज तुम्हाला कुठेही मिळून जाईल स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती। छोटीशी आपली प्लास्टिकची असू दे, कशाची पण असू दे, कारण ते आपण काय करायचे, कारण आपल्यासमोर आपल्याला आधार देण्यासाठी, आपल्याला ऊर्जा तयार करण्यासाठी समोर कोणतरी आहे आपले आणावी। तर त्याला रोज सकाळी आपण प्रत्येक देवाची पूजा करतो त्याच वेळेला त्याची देवाची पूजा करावी। त्याला गुरुवारचा आपल्याला वेळ मिळाला तर त्याला एकदा अभिषेक घालावा स्वामी समर्थांना। आणि रोज आपल्याला रोज आपण ज्यावेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला 3 वेळा किंवा एकदा आपण जरी स्वामींचा जप करायचा 108 वेळेला तुळशी माळ घेऊन, आणि त्यानंतर तुम्ही तारक मंत्र एकदा वाचावे। आणि आपल्याला जर वेळ मिळालाच तर आपण श्री स्वामी समर्थ सारामृत आहे त्यातला एक जरी अध्याय दिवसातनं वाचून रोज काढला तरी तुम्हाला इतकं छान आणि प्रसन्न वाटून जाईल की असं वाटेल की आपल्याला एक काहीतरी आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे, आपण सगळ्या संकटाच्यापासून दूर झालेलो आहे। असं रोज केलं ना तर तुम्हाला खूप छान असा प्रभाव येईल बघा, नक्कीच येईल। म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की स्वामी समर्थांची भक्ती नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मला असं वाटतं की सगळ्यांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला पाहिजे आणि सगळ्यांनी अशी आपल्याला म्हणजे भक्ती करून नुसती बघा तुम्ही स्वामी समर्थ, जरी श्री स्वामी समर्थ इतकं म्हणून बघा ना, तुम्हाला इतकं फ्रेश असं वाटेल ना की मला ते शब्दात पण मांडता येत नाही की श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर ना आपल्याला असं स्वतः असं मनामध्ये वाटेल की इतकं छान पॉझिटिव्ह वाटेल, घरामध्ये छान वातावरण राहील, आपल्या लहान मुलांच्यामध्ये, आपल्या घराची सगळी जी माणसं आहेत त्यांच्यासोबत आपल्याला छान वाटेल। म्हणून दिवसातनं एकदा श्री स्वामींना छानपैकी पूजा करा, त्यांचा जप करा, त्यांचं तारक मंत्र म्हणा आणि एक सारामृत वाचा। हीच आहे स्वामींची। असे स्वामी म्हणत नाहीत की माझ्यासाठी सगळं करा, एकदा जप जरी केला, नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणून हाक मारून बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच हे होता। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचं वाक्यच आहे। म्हणून मला इतकंच म्हणायचं आहे की स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, जे सगळं आहे ते आपल्याला श्री स्वामी समर्थांच्यामुळेच मिळतं। म्हणून म्हणते की श्री स्वामी समर्थांचं जप, नामस्मरण, तारक मंत्र हा नक्की पठण करा। जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ। आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटते।